विचार करायला लागेल ना. एक मुलगी एवढा जीव लावते मला, माझ्यासाठी जीव द्यायला मागं पुढं बी बघत नाही. तिच्याशी किती चुकीचं वागलोय मी. देव मला कधीच माफ करणार नाही. गोपाळ, मग आपण ती चूक सुधारूयात ना. माझ्याकडे पैसे आहेत, आपण छान संसार करू. आपण आता कोणालाच नाही घाबरायचं. माधुरी, अगं पैसे काय आज येत उद्या नाही, आणि पैशानं प्रेम नाही विकत घेऊ शकत. आणि मला आता कळून चुकलंय, या जगात एकच व्यक्ती आहे जी माझ्यावर जीवापाड प्रेम करते, ती म्हणजे फक्त आणि फक्त तू. हो ना, मग आपण कधी पळून जायचं? नाही जायचं. हं? तुला जे स्थळ आलंय का नाही, त्याला लग्नाला होकार देऊन टाक. मी सांगतो पुढं काय करायचं. गोपाळ, तू काय बोलतेस? तुझं तुला कळतंय का? मला सगळं कळतंय माधुरी, पण म्हणून मी लगेचच तुला ही लग्न कर असं नाही म्हणत ना. हा, तू माझं ऐक. हे जे काही सगळं चाललंय, ही लग्न गडबड हे सगळे हाय तसंच चालू राहू दे. या सगळ्या तुझा सहभाग आहे, तू पण भाग घेतेस असं सगळ्यांना वाटवते. तुला पण आनंद होतोय असं वाटवते. पुढं काय करायचं मी सांगतो तुला. म्हणजे तुला काय म्हणायचंय की मी लग्नाला तयार आहे असं घरच्यांना दाखवायचं आणि लग्नाआधी आपण पळून जायचं? हेच मला तुझं लय आवडतं बघ माधुरी. म्हणूनच तू मला लय आवडते. बरं, मला एका गोष्टीचं वचन दे. पिंकी प्रॉमिस? हा, पिंकी प्रॉमिस. आता जे काय आपलं ठरतंय, आपल्या दोघातला प्लॅन तुझ्या आणि माझ्या व्यतिरिक्त तिसऱ्या कुठल्याच माणसाला नाही कळला पाहिजे. नाही सांगणार, कोणालाच नाही सांगणार. गोपाळ, मला माहित होतं तू माझी साथ कधीच नाही सोडणार.